नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाणे वडे बनवतोय। तर हे बघा, माझ्याकडे रात्री मी भिजत घातले होते हे, आणि हे दोन हे झाले, म्हणजे थोडेसे मी असे घातले होते ह्याने, तर हे आता 2 कप झालेत। तो 1 कप आणि हा 1 कप, असे 2 कप आहेत। आणि हे छान भिजलेत बघा, एकदम मऊसर। थोडंसंच पाणी घातलं तर मी ते बुडतील एवढं, अर्धा इंच वर, त्यामुळे हे छान स्मॅश झाले। आता याच्यात हे मी पाववाटी शेंगदाण्याचं कूट घातलंय, हे 1 इंच आलं आहे किसून घेतलंय, हे अर्धा चमचा जिरं आहे, नंतर हे मीठ घेतलंय केवढं, नंतर ह्या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून, आणि ही कोथिंबीर, पण घातलोय आपण। आणि हे 2 बटाटे मी उकडून घेतले, तर हे 2 बटाटे सुद्धा आपल्याला ह्याच्यात किसून घालायचे, नुसते मॅश करायचे नाहीये, तर आपण किसून घालूया। तर बघा, असं मस्त इझिली मॅश होत आहेत आपलं, सॉरी मॅश नव्हे, किसून घेतोय आपण। किसून घेतल्यामुळे हे बटाटे एकसारखे आपल्या वड्यांमध्ये मिक्सअप होतात। हे बघा, छान आपण अगदी बारीक किसून घेतले त्याच्यात। आता हा 1 बटाटा किसूया। करून घेऊया। पण हे सगळं कालवून घेऊया। ह्या बटाट्यामुळे ह्या साबुदाण्याला चांगलं बाइंडिंग येतं, म्हणजे एकत्रच राहतात ते। थोडंसं तूप लावून घेऊया। आता आपण हाताला हे तूप लावून घेतलंय मी। आता बघा, दाबून आधी गोल वडे करून घेऊया आपण। वडे आता हे असे करून घ्यायचे की याला कुठेही क्रॅक जाता कामा नये, असे अखंड पाहिजे सलग, नाहीतर मग ह्याच्यातून एखादा साबुदाण्याचा दाणा बाहेर येतो आणि फटदिशी उडतो तेलात, म्हणजे तोंडावर उडण्याचा संभव असतो। म्हणून हे असे करून घ्यायचे।
हे बघा आपले वडे झालेत करून मस्त. आणि आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी गॅस ऑन केला. हे पॅन ठेवते गरम करत आणि हे शेंगदाण्याचं तेल मी वापरते. हे फिल्टर तेल नाहीये, हे घाण्याचं तेल आहे. तर आपण जास्त तळून नाही घेणार आहे, त्याच्यात फक्त शॅलो फ्राय करून घेऊया. गॅस मीडियम वर आहे. तेल गरम करतोय आपण. मेजरमेंटच्या 2 कप भिजलेल्या साबुदाण्यात बघा एवढे वडे झाले. 9 मोठे झाले आणि एक छोटासा झाला. म्हणजे त्याच्यात थोडीशी कोथिंबीरही टाकलं. एवढं झालंय. थोडंसं टाकून घेऊया. तेल आपलं हलकसं गरम झालंय. छोटासा सोडून बघूया तेलात. छोटासा वडा. त्याला थोडा वेळ सेट होऊ द्यावं, लगेच नको. बघा किती छान गोल्डन कलर आलाय. वाव. आपण आधी छोटा एकच वडा तळून घेतलाय. काढून घेतला याच्यात. म्हणजे जेवढे मावतील तेवढेच सोडा. वा, मस्त सुगंध येतोय वड्यांचा. छान, खूप छान येतोय. आपण मैत्रिणी शॅलो फ्राय केल्यामुळे वडे जास्त तेल पीत नाही. बघा असे छान तेलात मस्त खरपूस तळले जातात. आणि तेही मीडियम फ्लेमवर. वाव. हा वडा पण बघा अजिबात त्याला तेल नाही राहिलंय. बिलकुल ऑइली नाहीये. बघा जाळीवर काढून घेतला मी. हा
हातावर आपण असे गोल गोल करून घेतले तसे दाबून, त्याच्यामुळे बघा हे पीठ एकदम म्हणजे वड्याचे साबुदाणे जे आहे त्याला एकदम छान बाइंडिंग आलंय. आणि असे तळहातावर आपण ते असे गोल गोल करून घेतल्यामुळे त्याच्या चारी बाजू पॅक झालेत बघा. त्याच्यातनं जर एखादी बाजू क्रॅक गेला किंवा जरा जरी तडा गेला ना तर त्यातून साबुदाणे बाहेर येण्याचा संभव असतो आणि मग ते तेलात असं तो वडा फुटतो किंवा ते अंगावर उडतं. ते पण खूप म्हणजे भयंकर प्रकार येतो. म्हणून ते पीठ आपण चांगलं बाइंडिंग त्याचं करून घ्यावं. म्हणजे असे एकसंग असले की बघा मग असं हे नाही होत. हे बघा किती छान आलंय. त्याला सगळे साबुदाणे दिसत आहेत बघा, पण असे सगळे बांधलेले आहेत त्या वड्यात एकसंग. तर ते खासियत आहे त्याची वड्यांची. त्यामुळे कधीच तुमचे वडे बिलकुल फुटणार नाहीत. शॅलो फ्राय केल्यामुळे तेल वडे जास्त पीत नाहीत. असे छान खरपूस भाजून घ्यावे. मस्त कलर बघा किती छान आलाय आणि ते सलग सगळीकडनं भाजले गेले तेलात. किंवा तेल पण आपलं बघा आपण जेवढं ओतलं तेवढंच आहे. बरोबर, तिथे कमी नाही झालंय बघा. त्यानंतर तेल पटापट कमी होतं. आणि हे जे काळं असं दिसत हे कोथिंबीर ती त्याच्यातली जळली गेली. वड्यांचा इतका घमघमाट छान सुटलाय बापरे, मस्त सुवास. हा, खूप छान सुवास सुटला. हे बघा थोडा वेळ गळत ठेवूया. तेल असेल तर निथळून जाईल. बघा आपले वडे सगळे तळून झाले, साबुदाणे वडे, आणि तिथे एकदम क्रिस्पी झालेत बघा. आवाज येतोय का तुम्हाला? खूप असे कुरकुरीत छान झाले. येतोय आवाज येतोय. हे बघा सोबत हे दही आहे आणि बघा किती छान झालेत गोल्डन ब्राऊन कलरवर. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सुद्धा करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचे अभिप्राय पण द्या. आणि शक्य असेल कोणी अजून हे केलं नसेल सबस्क्राईब तर त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.